जगन्नाथ मंदिराचे रहस्य. जगन्नाथ मंदिरात एक रहस्यमय कथा प्रचलित आहे. त्यानुसार भगवान जगन्नाथच्या मृत्यूमध्ये स्वतः ब्रह्मदेव वास करतात. ब्रह्मदेव कृष्णाच्या नश्वर देहात वास करत होते आणि जेव्हा कृष्णाचा मृत्यू झाला तेव्हा पांडवांनी त्यांच्या देहावर अग्नी दिला, परंतु कृष्णाचे हृदय जळतच राहिले. भगवंताच्या आज्ञेनुसार पांडवांनी तो देह पाण्यात विसर्जित केला. त्या शरीराने एका ओडक्याचे रूप धारण केले. भगवान जगन्नाथचे भक्त असलेला राजा इंद्रधूमाला तो ओडका सापडला आणि त्याने तो जगन्नाथच्या मूर्तीमध्ये स्थापित केला. त्या दिवसापासून आजपर्यंत तो ओडका भगवान जगन्नाथच्या मृत्यूमध्ये आहे. जगन्नाथची मूर्ती दर 12 वर्षांनी बदलली जाते, पण तो ओडका तेथेच राहतो. हा लाकडी ओडका आजपर्यंत कोणीही पाहिलेला नाही. मूर्ती बदलणारे मंदिराचे पुजारी सांगतात की त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते आणि हात कापडाने झाकलेले असतात. त्यामुळे ते तो ओडका पाहू किंवा स्पर्श करू शकलेले नाहीत. पुजाऱ्यांच्या मते तो ओडका इतका मऊ आहे की जणू त्यांच्या हातात ससाच आहे. पुजाऱ्यांचा असा विश्वास आहे की जो कोणी या मूर्तीमध्ये लपलेल्या ब्रह्माला पाहिल त्याचा मृत्यू होईल. याच कारणामुळे त्या दिवशी जगन्नाथांची मूर्ती बदलली जाते. त्या दिवशी ओडिशा सरकार संपूर्ण शहराचा वीज पुरवठा खंडित करते. भगवान जगन्नाथच्या मृत्यूमध्ये खरोखरच ब्रह्मा वास करतात का की नाही, हे आजही एक रहस्यच आहे.